काल होती होळी. तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप शुभेच्छा. सकाळ सकाळी पुरणाचा स्वयंपाक चाललेला. सगळ्यात अगोदर कणिक मळून घेतली. छान अशी डाळ शिजलेली होती. तर इथे इळवणीचं पाणी काढून घेतलं कटाच्या आमटीसाठी. तर वाटण करण्यासाठी कोथिंबीर, भाजलेला कांदा, अद्रक, लसूण, भाजलेलं खोबरं, थोडंसं जिरं टाकून वाटण करून घेतलं. पातेल्यात तेल गरम केलं. जिरं, मोहरी, कढीपत्त्याचा तडका टाकला. वाटलेलं वाटण टाकायचं. मसाले टाकायचे. हळद, लाल तिखट, धने जिऱ्याची पावडर टाकली. थोडंसं पाणी टाकून तेल सुटूपर्यंत मसाला भाजून घेतला. इळवणीचं पाणी टाकायचं. त्याच्यानंतर नमक टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि छान असं कटाची आमटी तयार करून घ्यायची. त्याच्यानंतर डाळ शिजलेली होती त्याच्यामध्ये गूळ, वेलची घालून सगळं तयार करून घेतलं. पुरण वाटून घेतलं. छान असं सगळं स्वयंपाक तयार करून घेतला. त्याच्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला. जेवण केलं. संध्याकाळच्या वेळेला ना आमच्या बिल्डिंगच्या साईडलाच होळी पेटवली होती. तिथे जाऊन नैवेद्य दाखवलं. नारळ वगैरे फोडून आले. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघून पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा.